श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 2. श्री गुरुदेव दत्त जन्माख्यान. शिष्य सद्गुरूला म्हणाला, गुरुवर्य, माझ्या मनात गुरु परंपरा आणि तिचे मूळपीठ याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे, तरी त्याविषयी सांगण्याची कृपा करा. त्यावर श्री गुरु म्हणाले, सृष्टीपूर्वी एकमेव सनातन परब्रह्मच होते. त्याला स्वतःच्या एकटेपणाचा कंटाळा आला आणि मी अनेक व्हावे असे स्वतंत्र स्फुरण झाले आणि त्यातूनच माया, अहंकार, महत्त्व, प्रकृतीचा विस्तार होऊन पिंड ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा सृष्टीची उत्पत्ती करू लागला. सत्वगुणापासून निर्माण झालेला विष्णू सृष्टीचे पालनपोषण करू लागला. तर तमोगुणापासून निर्माण झालेला शंकर त्या सृष्टीचा संहार करू लागला. सृष्टी निर्मितीसाठी विधाताने 7 मानसपुत्र निर्माण केले. ते ऋषी होते. अत्री हे त्यातील एक ऋषी. ते महातपस्वी आणि पुण्यवान होते. त्यांची पत्नी अनुसया ही एक थोर पतिव्रता होती. पूर्वी अत्री ऋषींनी अनुसयेसह कुलाद्री पर्वतावर पुत्रप्राप्तीसाठी 100 वर्षे घोर तपश्चर्या केली होती. तेव्हा त्यांचे तप पाहून प्रसन्न झालेल्या ब्रह्मा, विष्णू, महेशांनी त्यांना तुला लोकविख्यात आणि ज्ञानवंत पुत्र होईल असा वर दिला होता. त्रयमूर्तींचे दर्शन होऊन तपसार्थकता झाली म्हणून ती उभयता आपल्या आश्रमी परतली आणि आनंदाने कालक्रमणा करू लागली. श्री गुरु म्हणाले, हे शिष्या, येथे थोडे विषयांतर करून मी तुला आणखीन एक कथा सांगतो. पूर्वी नारदानेही मनोवांछित फलप्राप्तीसाठी घोर तप केले होते. त्यावेळी प्रसन्न झालेल्या विष्णूंनी त्यास इष्टवर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, मला विशुद्ध सत्व स्वरूपाचे नित्य दर्शन व्हावे. तेव्हा विष्णू म्हणाले, पुढे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिघे एकत्र होतील तेव्हा तुझी ही इच्छा पूर्ण होईल. हे ऐकून नारदास अत्यानंद झाला. कालांतराने एके दिवशी नारद पृथ्वीवर संचार करत असताना अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. अत्रींनी त्यांचे उत्तम स्वागत केले. नारदांचे आगमन झाले तेव्हा अनुसया हातात मुसळ घेऊन तांदूळ कांडीत होती. त्यावेळी नारदांशी बोलत असताना अत्रींनी तहान लागली म्हणून त्यांना अनुसयेला पाणी आणण्यास सांगितले. ते ऐकताच तिने हातातील मुसळ अधांतरीच थांबविले आणि अत्रींना पाणी आणून दिले. त्यावेळी त्या पतिव्रतेचे ते सामर्थ्य पाहून नारदांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयेची ख्याती लक्ष्मीला सांगावी म्हणून नारद वैकुंठास गेले. तेव्हा ती ब्रह्मदेवाची पत्नी सावित्रीसह पार्वतीला भेटण्यासाठी कैलासाला गेल्याचे कळले. जगाच्या कल्याणासाठी फिरणाऱ्या नारदांनी ती संधी साधली आणि तेही कैलासात गेले. त्यांना पाहून पार्वती, लक्ष्मी, सावित्री तिघींना खूप आनंद झाला. त्यांनी नारदांची पूजा केली व म्हणाल्या, हे नारदा, तू त्रिभुवनात संचार करतोस, तेथे आमच्यासारख्या पतिव्रता आहेत काय? ते ऐकून नारदांनी त्यांना अत्रींच्या आश्रमातील प्रत्यक्ष पाहिलेली घटना सांगितली. ते म्हणाले, अत्री पत्नी अनुसया ही नावाप्रमाणेच असूया विरहित आहे. ती अहोरात्र पतिसेवेत मग्न असते. अखिल ब्रह्मांडात तिच्यासारखी साक्षात्कारी साध्वी नाही. तिच्या दर्शनाने सर्व चराचर पावन होते. त्यामुळे ती पतिव्रता शिरोमणी शोभते. अर्थात तुमच्या गर्वोक्ती तिच्यापुढे चालू शकत नाहीत. अशा प्रकारे नारदांनी त्यांच्यात कलह माजवला आणि मनामध्ये हसत विनावाजवीत शांतपणे निघून गेले. अनुसयेचे गुणगान ऐकून पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री या तिघींची मोठी निराशा झाली. त्या व्यतीत होऊन आपापल्या स्थानी परतल्या आणि त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही म्हणून रुसून बसल्या. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही मोठे नवल वाटले. त्यांनी आपापल्या पत्नींची कशीबशी समजूत काढली. ते म्हणाले, तुम्ही अकारण का रागवता? अनुसयेसारख्या अनेक सती आम्ही क्षणार्धात यमलोकी धाडू शकतो, तरी चिंता नसावी. त्यानंतर ते तिघेही ब्राह्मणांचे रूप घेऊन अत्रींच्या आश्रमात गेले. तेथे अनुसयेने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला भूक लागली आहे. तुम्ही अतिथीस इच्छा भोजन देता असे ऐकले आहे, म्हणून आम्ही इच्छा भोजन मागावयास आलो आहोत. हे ऐकून अनुसयेने त्यांचे पाय धुतले, त्यांना बसायला आसने दिली, त्यांची षोडशोपचार पूजा केली, त्यांच्यासाठी पाने वाढली आणि त्यांना जेवण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, तू फारच सुंदर आहेस, त्यामुळे आमच्या मनात तू नग्न होऊन वाढावेस अशी इच्छा आहे. तू जर खरोखरच साध्वी असशील तर आमची ही इच्छाही पूर्ण करशील.
हे ऐकून अनुसयेने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी तिचे ऐकले नाही. ते म्हणाले, तुझ्याकडून आम्ही शास्त्रार्थ ऐकायला आलो नाही. तू आम्हाला विवस्त्र होऊन वाढणार नाही असे सांग, म्हणजे आम्ही जातो. हे ऐकून अनुसयेने विचार केला, हे विप्र नक्कीच कोणीतरी श्रेष्ठ विभूती आहेत. माझे सत्व पाहायला आले आहेत. यांना नाही म्हणावे तर अतिथीस इच्छाभोजन देण्याचे व्रत मोडेल. पतीची आज्ञा पाळली जाणार नाही. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तप खरोखरच श्रेष्ठ असेल तर हे अतिथी माझी बालके होतील, असा संकल्प करून तिने हातातील जल त्या अतिथींवर शिंपडले. त्यामुळे त्या तिन्ही भिक्षुकांची 6-7 महिन्यांची गोजीरवाणी बालके झाली. त्यानंतर अनुसयेने विवस्त्र होऊन त्यांना मांडीवर घेताच तिला पाना फुटला. तिने त्या तिन्ही बालकांना यथेच्छ स्तनपान करवून त्यांची भूक शांत केली. त्यानंतर तिने वस्त्रे धारण केली आणि देवांनी पूर्वी दिलेला व्रत आज फलद्रूप झाला असे म्हणून त्या तिन्ही बालकांचे मातृप्रेमाने कौतुक करू लागली. त्यांची मुके घेऊ लागली. तेवढ्यात अत्रींचेही आगमन झाले. अनुसयेने त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तिचे पातिव्रत्य पाहून त्यांनी तिची प्रशंसा केली आणि ज्यांनी पुत्राचे वरदान दिले होते ते ब्रह्मा विष्णू महेशच आपणास पुत्र म्हणून लाभले म्हणून मोठा उत्सव केला. देवचरित्र हे अगम्य आणि गहन असते. तेथे प्रत्यक्ष प्रमाण वा अनुमान यांची गतीच खुंटते. म्हणून मनातील सर्व संशय व तर्क कुतर्क टाकून ते भक्तिभावाने श्रवण करावे. श्री गुरु पुढे म्हणाले, हे शिष्या, त्याच वेळी नारदांचे पुन्हा एकदा अत्रि आश्रमी येणे झाले. ते त्रैमूर्तींना बालरूपात पाहून त्यांना हसू आवरेना. ते अत्रींचा निरोप घेऊन देवलोकी गेले. तेथे लक्ष्मी, पार्वती, सावित्री त्यांचे पती सापडत नाहीत म्हणून चिंतामग्न होत्या. त्यांनी नारदांना त्याविषयी विचारले. तेव्हा नारदांनी त्यांना अत्रि आश्रमातील वृत्तांत सांगितला. ते ऐकून त्या तिघी तडक तेथे गेल्या आणि आपल्या पतींना बालरूपात पाहून संतापल्या. त्यांनी अनुसयेची खूप निंदा केली, पण ती सर्व सहन करून अनुसया शांतपणे म्हणाली, हे देवींनो, तुम्ही स्वतःला मोठ्या पतिव्रता समजताना, मग यामधील तुमचे पती कोण ते ओळखा आणि घेऊन जा. पण त्या तिघींनाही ते जमले नाही. त्यांचा सर्व गर्व उतरला. त्यांनी अनुसयेची क्षमा मागून तिला त्यांचे पती देण्याची विनंती केली. तेव्हा तिने त्या बालकांवर मंत्रयुक्त जल शिंपडले. त्यावेळी आपले बालरूप तसेच ठेवून ते तिन्ही देव निजरूपात प्रकट झाले. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल चतुर्दशीस भर दुपारी प्रकटलेल्या बालकांपैकी ब्रह्मदेव हा चंद्र, शंकर हा दुर्वास तर विष्णू हा दत्त म्हणून प्रख्यात झाला. निजरूपात प्रकटल्यानंतर त्रैमूर्ती नारदास म्हणाले, तुला विशुद्ध सत्वरूपाचे नित्य दर्शन व्हावे अशी इच्छा होती. ती या दत्तरूपाने पूर्ण होईल. तो परमेश्वर स्वरूप आहे. त्यातच तू आमचे अभेदत्व पहा. तुझ्या निमित्ताने अखिल जगताला हा परमलाभ झाला आहे. त्या युगे सर्वांचे कल्याण होईल. त्यानंतर सर्व देव आपापल्या लोकी गेले. कालांतराने चंद्र आणि दुर्वासाने मातापित्यांचा निरोप घेतला. चंद्र तारांगणात निघून गेला तर दुर्वास तीर्थयात्रा करू लागला. विष्णुरूप दत्त मात्र अत्रि व अनुसया यांच्या जवळच राहिला. त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा व शिव यांनी आपापले दिव्य अंश ठेवले. अशा प्रकारे दत्त हा अत्रिपुत्र विष्णूचा अवतार असूनही त्रैमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकतत्वाने राहिला. तर दत्तात्रेय हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ होय. हे शिष्या, या दत्तप्रभूंचा महिमा काय वर्णन करावा. ज्यांच्या स्मरणाने पुनर्जन्माची शृंखला तुटते, जो त्यांना भावभक्तीने भजतो, प्रतिवर्षी अत्यादराने त्यांची जयंती साजरी करतो, त्यांचे पावन चरित्र सांगतो ऐकतो, सदैव ज्यांचे ध्यान करतो, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊन तो जीवनमुक्त होतो. त्याला संतती, संपत्ती, विद्वत्ता, आयुष्य, आरोग्य, विजय, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी प्राप्त होतात. त्यांची जन्मांतरीची पातके भस्म होऊन तो निष्पाप होतो. भूत पिशाचादी कोणत्याही वाईट शक्ती त्याच्या जवळ येत नाहीत. म्हणून प्रत्येकाने दत्तभक्ती करून स्वहित साधावे. अध्याय 2 समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.